वकील दाम्पत्याच्या हत्येविरोधात अधिवक्त्यांच्या आंदोलनास पोलीस उपायुक्तांनी दिली भेट। राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाच्या विरोधात अधिवक्त्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे। वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। संविधानिक मार्गाने वकील संरक्षण कायद्यासाठी लढा देणे अत्यावश्यक झाले आहे असे नमूद करून महाराष्ट्रातील अनेक तालुका जिल्हा स्तरावरील वकील संघटनांना आणि महाराष्ट्र गोवामधील सर्व वकील बांधवांनी वकील प्रोटेक्शन बिल संमत झालेच पाहिजे यासाठी ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे। तत्पूर्वी मुंबई पोलीस परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली। या मागणीबद्दल ज्या स्तरावर जाणं अपेक्षित आहे तसेच मंत्री महोदयांची भेट घडवून देण्याचा प्रयत्न आहे, पण त्यांचं व्यस्त असं वेळापत्रक आहे, तर शासन प्रतिनिधीशी आपण शिष्टमंडळासह चर्चा करू असे पोलीस उपायुक्तांनी यावेळी वकिलांना आश्वासित केले आहे। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी। विषय असा आहे की आपल्या ज्या काही मागण्या आहेत ते आमच्या आझाद मैदान आणि माझं ऑफिस आम्ही प्रयत्न करत असतो की त्या मागण्या ज्या स्तरावर जाणं अपेक्षित आहे तिथे जाव्यात आणि मंत्री महोदयांची आज भेट देण्याचा आमचा प्रयत्न अजूनही चालू आहे, परंतु अमळनेरला एक साहित्य संमेलन चालू आहे आणि सीएम साहेबांची सर्जरी झाल्याची एक माहिती आम्हाला मिळालेली आहे की सर उपलब्ध नाही आहे। त्यामुळे मंत्री महोदय सध्या कोणतीच आज उपलब्ध होऊ शकत नाही आहे, तर परंतु सीएम सरांनी त्यांच्या सेक्रेटरींना सांगितलेलं आहे, एक नितीन दळवी नावाचे अधिकारी आहेत, त्यांना सांगितलंय की आपण तुम्हाला अटेंड करावं म्हणून। तर माझी अशी अपेक्षा राहील की आपण एक शिष्टमंडळ घेऊन तिथे जाऊया आणि त्यांच्याशी चर्चा करून ते सगळे निरोप त्या अपेक्षित ठिकाणी देतील आणि जरी आज समजा भेट नाही झाली तर आपली भेट अजूनही होऊ शकते असं नियोजन आपण त्यांच्या मार्फतीने निश्चितपणे करू शकतो। प्रश्न गंभीर आहे, याच्याबद्दल मला वाटत नाही कोणालाच काही शंका आहे आणि आपण क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स सिस्टमचे सगळे भाग आहोत। आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे की फ्री अँड फेअर पद्धतीने सगळ्यांनी काम करू शकलं पाहिजे। जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवरचं लॉयर्स प्रोटेक्शन ॲक्टसाठीचा जो काही आग्रह आहे आणि या घटनेमध्ये निश्चितपणे जे पोलिसांकडून कारवाई अपेक्षित आहे ती करण्यासंबंधीचे निवेदन आम्ही तिकडे सुद्धा आपले पोहोचवणार आहोतच आणि ती कारवाई होईलच, याच्यात काही शंका नाही, कारण याच्यामध्ये लॉच्या पुढे जाऊन ह्युमन अँगल सुद्धा आहे याच्यामध्ये असं मला वाटतं आणि तशी ड्यू केअर त्या ठिकाणी घेतली जात आहे आणि तसा निरोप आपली जी काही आग्रहाची मागणी आहे ती पण आम्ही त्या ठिकाणी पोहोचवू आणि माझी अशी आपल्याला विनंती राहील की एक शिष्टमंडळ आपण तयार करावं आणि सध्या प्राथमिक चर्चेला पुढे न्यावं। तिथून पुढे जर लॉ अँड ज्युडिशरी विभागाच्या सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे पुढे चर्चेला दळवी साहेब मोस्टली ते नियोजन करून देणार आहेत। सर्वप्रथम सीएम कार्यालयाच्या ऑफिसमध्ये तर म्हणजे ऑफिसमध्ये आपण जाऊन ती चर्चा करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। आम्ही या मागणीसाठी पूर्ण देशभरामध्ये वकिलांचं आंदोलन चालू आहे। जे कर्नाटक राज्यामध्ये आणि राजस्थानमध्ये वकील संरक्षण कायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रामध्ये का नाही होऊ शकत? कर्नाटकामध्ये वकिलांनी विधानसभेचा आणि मंत्रालयाचा घेराव घातल्यानंतर 30 दिवसाच्या काळामध्ये तिथे वकील संरक्षण कायदा पारित झाला, ती राजस्थान ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट। त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय याच्यामध्ये विशेष बिल सादर करून जे काही प्रोसिजरल पार्ट आहे तो करून त्यांनी महाराष्ट्र ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट 2024 हाही पारित करावा, ही मागणी आपण शासन दरबारी आमच्या तर्फे मांडावी आणि इतर ज्या 2 मागण्या आहेत वकील वेलफेअर बोर्ड आणि स्टायपेंड या आमच्या मागण्या एक सामूहिकरित्या परत आम्ही पत्र देतोय आणि पुन्हा एकदा सांगतोय की महाराष्ट्रभरातून वकील इथे आलेले आहेत, यापुढेही आंदोलन असंच चालू राहणार आहे, हेही मेसेज आपण तुम्ही द्या। आज तुम्ही आमचं प्रतिनिधी मंडळचं लेटर घेतलात किंवा गेलात, हे इथे न थांबता आज आझाद मैदानमध्ये जे झालेलं आहे ते खेदजनक आहे। पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन चालू राहील तर सरकार दरबारी याची दखल घ्यावी विनंती आहे। मी आपणाला सर्व बाहेरचे जे काही 2-3 लेटर आहेत ते आपल्याकडे मी स्फूर्त करतो आणि ते आपण शासन दरबारी मांडावे। धन्यवाद। नक्की पोहोचवणार। माझा पहिला प्रश्न, इथे बॅरिकेड लावून आम्हाला आतमध्ये रावपुली रिस्ट्रेट करण्याचा आदेश कोणी दिला? दुसरा प्रश्न, जर सीएम साहेब मंत्रालयातून वाशीमध्ये जाऊ शकतात तर मंत्रालयातून आझाद मैदानला यायला त्यांना एवढा वेळ का लागला? म्हणजे प्रतिनिधींना पाठवायला
स्वतः आलेले नाही आहेत आणि त्यानंतर त्यांचं दूध मॅडम सीएम साहेबांचं दूध जर दर 2 तासांनी मंत्रालय आणि वाशीमध्ये तहाच्या बोर्डिंगसाठी स्पीडीने जाऊ शकतो तर आझाद मैदान हे अंतर जास्त नाहीये ते अंतर कापायला ही वेळ का आणली प्रतिनिधीला हे माझा प्रश्न डायरेक्ट सीएम साहेबांना मला रिक्वेस्ट करते. माझं नाव नंबर लिहून घ्या. होणाऱ्या परिणामांना मी तयार आहे. 8 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला एक ऑर्डिनन्स द्यावा. 8 दिवसामध्ये एक ऑर्डिनन्स पारित करून द्यावा त्यांनी आणि हा कायदा लागू करावा आणि जेव्हा तो नंतर मग विधानभवनात पास होईल होईल पण 7-8 दिवसामध्ये आम्हाला एक ऑर्डिनन्स तयार करून द्यावा. मॅडम आपल्याला आपण सर्वांनी ज्या मागण्या इथे केल्या आहेत आणि जे मॅडमनी पण प्रश्न इथे मांडला आहे तो सगळा आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवणार आहे. आणि जे आपण जी मागणी केली आहे त्याबद्दल सुद्धा जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया कशी पूर्ण करायची कधी पूर्ण करायची याबाबत आम्ही प्रयत्नशील नक्की राहू. आपली ही जी मागणी आहे 8 दिवसांची ही आम्ही योग्य जागी पोहोचवणार. आपण नावाने मुद्दा कळवा. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. प्रश्नांची उत्तरं आणि तुम्हाला न्याय लवकरात लवकर मिळेल असे आम्ही प्रयत्न नक्की करू. केवले प्रधान सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय महाराष्ट्र. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे. लोकनायक न्यूज